Zee 24 तास एक पाऊल पुढे. लंडन ऑलिम्पिकच्या निमित्तानं आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत चंद्रशेखर संत, विश्वजित शिंदे, प्रदीप गंदे, मनोज पिंगळे, अमर काणे. आपण पहिल्या 2 सेगमेंटमध्ये अतिशय इंटरेस्टिंग चर्चा केली. भारताचे प्रॉस्पेक्ट्स प्रत्येक क्षेत्रातले आपण पाहिले. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये आपण मिळवतोय, परंतु कलेक्टिव्ह गेम्स किंवा टीम एफर्ट्समध्ये आपण मागे पडतोय हेही आपण पाहिलं. डार्क हॉर्स कोण आहेत तेही आपण पाहिलं. सामन्यांच्या वेळा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर मला चर्चा करायची आहे, ती म्हणजे या खेळात महाराष्ट्र नेमका कुठे आहे. विश्वनाथ. हो, महाराष्ट्राची ह्या वेळेला मात्र चित्र थोडं लो बॅकमध्ये. आपल्याकडे फक्त 2 महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिक्स खेळत आहेत. त्यातला एक रेल्वेचा खेळाडू आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने राही सरनोबत ही एकमेव खेळाडू महाराष्ट्राची आज ऑलिम्पिक्समध्ये आहे. लक्षात घ्या प्रेक्षक हो, शिंदेंनी अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे. 10 कोटीच्या महाराष्ट्रातून फक्त एक ऑलिम्पिकचं पदक यायची शक्यता असू शकते, ती सुद्धा राही सरनोबतची. बोला. खऱ्या अर्थाने आपण कुठे चुकलो किंवा महाराष्ट्र शासनाने अशी काही टीम बनवली आहे का की आपण ऑलिम्पिक ध्येय करून काही करतोय का. क्रीडा प्रबोधिनी हा प्रोजेक्ट आपण सुरू केला आणि त्याचंच यश म्हणजे राही सरनोबत. राही सरनोबत ही संपूर्ण शासनाच्या एफर्ट्सचं एक फळ आहे, यात काहीच शंका नाही. पण ती एक बाकीच्या 10 कोटीच्या महाराष्ट्रात फक्त एक राही सरनोबत हीच एक राह आपल्या समोर आहे असं वाटतंय. असंही नाही, याच्या आधी म्हणजे गेल्या वर्षी आपल्याकडे अनेक खेळाडू होते, त्यांना आपण ती टेक्निकल सपोर्ट दिला का. अभिनव बिंद्राने आपल्याला धडा शिकवला होता, अख्ख्या भारताला धडा शिकवला होता की मी फिजिओथेरपिस्ट ठेवला, मी टेक्निशियन ठेवले, मी सायकोलॉजिस्ट ठेवले आणि फुल टीम माझ्याबरोबर काम केलं आणि त्याचं यश म्हणजे ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल. त्यांना ते परवडलं. हो, तो वैयक्तिक करत होता, पण आपण संपूर्ण देश, संपूर्ण टीमला एक एक असा टेक्निशियन देऊ शकत नाही. अशा बाकीच्या गेम बरोबर आपण या विषयावर चौथ्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. मला जायचंय मनोज पिंगळे यांच्याकडे. या सगळ्या याच्यात महाराष्ट्र कुठे आहे. एका गोष्टीचा आनंद नक्कीच होतोय की ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 8 मुष्टियोद्धे खेळतायत. परंतु एक गोष्ट खटकतीये की यात एकही महाराष्ट्राचा खेळाडू नाहीये. याचं खरं कारण असं आहे की महाराष्ट्रात योग्य कोचेस अपॉइंट केलेले नाहीयेत, स्पर्धांची कमतरता, या सर्व गोष्टी असल्यामुळे आपले बॉक्सिंगचे खेळाडू महाराष्ट्रात मागे पडत आहेत. मी 1988 साली सेऊल ऑलिम्पिक खेळलो. त्यानंतर झालेल्या सर्व ऑलिम्पिकमध्ये एकही महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक खेळू शकला नाही. याचं खरोखरच वाईट वाटतंय. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र बॉक्सिंगमध्ये कुठेही मला दिसत नाही. मला यायचंय गंदे सरांकडे. गंदे सर, बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक्समध्ये कुठे आहे. एक खेळाडू जसं म्हटलं अजय जयराम, तो चेंबूरचा मुलगा आहे, चेंबूर जिमखाना, तिथेच तयार झालेला आणि मग आता कुठे बंगलोरची अकॅडमी किंवा इथे करून तो एक ऑलिम्पिकचा प्रमुख दावेदार होता. जसं मी मगाशी सांगितलं की कश्यपची कशी एंट्री झाली. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या इथले जेवढे काही खेळाडू झाले, राष्ट्रीय विजेते झालेत, दुहेरीत बरेच खेळाडू झालेत गेल्या 5-10 वर्षात. आपण त्याचं जर असं पाहिलं तर त्याच्यामध्ये असं दिसलं की वर्ल्ड रँकिंग, ह्याच्यामध्ये काय असतं, वर्ल्ड रँकिंगमध्ये जो खेळाडू येणार त्याला संधी मिळणार. इथे कुठलाही या देशाचाच एक खेळाडू म्हणून अशी काही एंट्री नसते. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेळाडूला आता वर्ल्ड रँकिंग ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी नाही. अजय जयरामचं होतं, थोडक्यात दुर्दैव म्हणून. बाकी थोडेसे असे. चंद्रशेखर संत, आपण महाराष्ट्राबद्दल बोललो, यापेक्षा अधिक तुम्हाला विचारून महाराष्ट्राची एक प्रकारची दयनीय अवस्था आता आपण चर्चा करूया नको. मला जायचंय इतर देशांकडे, विशेषतः चीन, अमेरिका या देशांबद्दल बोलायचं आहे. मला सांगा, सर्वात जास्त गोल्ड मेडल यावेळी कोण मिळवेल, सिल्वर मेडल कोण मिळवेल, सर्वात जास्त मेडलची टॅली कोणत्या देशाची असेल. नाही वाटत परत शर्यत असणारे ते चीन आणि अमेरिकेमध्ये. चीननं बघा बीजिंग ऑलिम्पिक 2008 साली भरवलं आणि ते म्हटलं की सगळ्यात आम्ही ऑलिम्पिक तर चांगलं भरवूच. त्यांचा उद्घाटन सोहळा भव्य आणि दिव्य होता, जगाचे डोळे फिरवणारा होता. म्हणजे कोणी अपेक्षा केली नव्हती अशापेक्षाही जास्त चांगला उद्घाटन सोहळा त्यांनी केला होता. त्यामुळे चीनचं अर्थकारणही बदललं. सगळ्यांचं चित्र बदललं आणि त्यांनी पोलादी पडद्याआड बघा त्यांनी गुप्तता राखली होती. शेवटपर्यंत कोणाला माहित नव्हतं नेमका उद्घाटन सोहळा काय असणार आहे. त्यांनी उद्घाटन सोहळा नेत्रदीपक तर केलाच, पण आता पदकांच्या शर्यतीत त्यांनी अमेरिकेला मागे टाकलं.
त्यांचं म्हणणं तेच होतं की आम्ही जेव्हा आमचा यजमान देश आपण बघा, आपण कॉमनवेल्थ स्पर्धा भरवतो, आपण असतो तो 6व्या-7व्या क्रमांकावर, किंवा आता ऑलिम्पिकमध्ये आपण असतो 50व्या क्रमांकावर. चीननं ऑलिम्पिक भरवलं आणि अव्वल क्रमांक मिळवला. हे मला असं वाटतं की चीनचं मोठं यश आहे आणि चीनकडनं आपण थोडंसं काही शिकलं पाहिजे. आणि मग आपण महाराष्ट्राचा विचार करत होतो तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचा खेळ म्हणजे कुस्ती, आपण म्हणतो की महाराष्ट्राचा खेळ पारंपरिक असा खेळ, शाहू महाराजांपासून कुस्तीची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्या कोल्हापुरातनं मल्ल का येत नाहीत याचा विचार मला वाटतं आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. चंद्रशेखर संत, मला सांगा, त्या कोल्हापुरात आम्ही परवा एक स्टोरी केली होती, आमचं चूक असेल तर जाहीरपणे सांगा, त्या कोल्हापुरात मॅटच्या कुस्तीची प्रॉपर सोय नाही, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. खासबाग तुम्ही दाखवलं, खासबागचा तुम्ही छान प्रोग्रामही केला, तो बघितला मी आणि अतिशय झी 24 तास एक पाऊल पुढे.